तर मित्रांनो, आपण हे माझ्या मागे बघू शकता, ही तेरणा नदी आहे मित्रांनो. आणि थोडंसं मागं जर बघितलं तर इकडं असं सावळा नदी आहे. आणि या ठिकाणी मागच्या एक 100 ते 200 फुटावर तेरणा आणि सावळा ह्या दोन्ही नदीचा जे आहे संगम झालेला आहे. आणि तिथूनच हे पाणी आज इतकं बाहेर येतं आहे की सांगण्याचं एकदम हेच नाही तुम्हाला. बघा, तेरणा नदी आहे आमच्या शेतातून अशी गेलेली आहे. तेरणा नदी आणि सावळा नदी म्हणते त्याला. अशी दोन नदीचा जे आहे संगम या ठिकाणी इकडं असं इथं झालेला आहे. आणि त्या दोन्ही नद्याचं जे आहे पाणी या ठिकाणी असं मिळून पुढं असं माकणे डॅमकडे जात आहे मित्रांनो. आणि काल 2 दिवसापूर्वी म्हणजे 23-24 तारखेला जे सप्टेंबरचे मागच्या 2 दिवसाखाली जे अतिवृष्टी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये झाली होती, त्याच्यामध्ये हे आमचं टाकळी बेंबळी गाव आहे मित्रांनो. हे बघू शकता आपण, ही नदी इतकं पाणी आलं होतं की ते तुम्हाला दाखवतो मी. या ठिकाणी त्या आंब्याच्या पलीकडे जे शेड असं दिसतंय थोडं पांढरं, त्या शेडच्या जवळ पाणी आलं होतं मित्रांनो. आणि आमच्या गावच्या नदीचे जे पूल आहे त्या पुलाच्या वरून देखील भरपूर असं पाणी जे आहे वाहिलं होतं की वाट ही 2 दिवसासाठी बंद होती मित्रांनो. आणि आता ह्याच्यामधलं पाणी जे आहे आता कमी झालेलं आहे. तर या ठिकाणी पाणी कमी झाल्यामुळे आम्ही इथं शेतात आलो होतो मी. आणि इकडं आपण बघू शकता, हे असं शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे बघा. हे असे नदीच्या कडेचे जे आहेत भरपूर असे शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान झालेलं आहे की 100% नुकसान झालेलं आहे. हे बघू शकता सोयाबीन हो का, असे पाण्यामध्ये सगळं असं आडवं पडलेलं आणि सगळं सडून गेलेलं आहे मित्रांनो. ह्याचा सगळा असा वास येत असं यायला, असं घाण वास यायला सगळं सडल्यासारखं. तर बघू शकता हे आपण मित्रांनो. आणि सरकारला ह्याची अजून आता हे तर होऊन आता 2 दिवस झालेत. याच्या पलीकडे पण एक 8-10 दिवसाखाली जे असंच पूर आला होता. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवलं होतं की बघा हे असं किती पूर आलेला आहे. तर तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 8-10 दिवस झाले, तरी आमच्याकडे अजून हे पंचनामे हे ते अजून झाले नाहीत. फक्त कागदोपत्री सगळा मेळ चालू आहे. इथं मदतीचा अजून काय लांबच राहिलं. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री हे आपलं फिराले चौकडाचं बघत कोणकडे किती नुकसान झालेलं आहे. पण सगळ्या सोशल मीडियावर म्हणा किंवा बऱ्याचशा माध्यमातून असं जे आहे झालेलं नुकसान हे त्यांच्या लक्षात आलं नाही असं मला वाटतंय. कारण की लवकरात लवकर शेतकऱ्याला जी मदत द्यायची याच्यामध्ये सरकार अजून एकदम लय ढिलं वागत आहे. सगळं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. आणि मदत द्यायली तरी किती द्यायलेत? 8,500 रुपये हेक्टरी. सुरुवातीला यांच्या सरकारमध्ये यांनी जाहीर केलं होतं की 13,800 रुपयाने आम्ही शेतकऱ्याला जे आहे अनुदानाची नुकसान भरपाई ते देऊत म्हणून सांगितलं होतं. आणि 2 हेक्टर होतं त्याला 3 हेक्टरपर्यंत देणार आहो असंही आश्वासन त्यांनी दिलं होतं. आणि आता यांनीच कमी केलेलं आहे की आता 3 हेक्टरऐवजी आता 2 हेक्टर देणार आहेत. आणि द्यायलेत किती तर 8,500 रुपये हेक्टरी. 13,800 वरून 8,500 यांनी नुकसान भरपाई हे शेतकऱ्यासाठी आणलेलं आहे. किती अवघड परिस्थिती आहे बघा हे शेतकऱ्याला. हे आमदार खासदार नुसते रिटायर झाले तर ह्यांना लाखोचा पगार भेटतंय, लाखोचं मानधन ह्यांना भेटतंय. आणि महिन्याचं ह्यांच्या रिचार्जला जर म्हणलं तर 20,000 ते 25,000 रुपये ह्यांना पैसे मिळत होते. सगळ्या जो गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, सामान्य जनतेचाही पैसा ह्यांच्यावर ह्यांनी आपलं भरभरून लुटायलेले आहेत. आणि जिथं गरज आहे शेतकऱ्याला, ज्या ठिकाणी त्याला मदत करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर सरकार ह्याला काय गांभीर्याने घेत नाही. अशी परिस्थिती आहे मित्रांनो. इथे बघू शकता हे लांबपर्यंत सगळं सोयाबीन जे आहे आपल्या समोर आपलं आम्ही दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. हो काही सगळं असं सोयाबीन जे आहे आडवं पडलेलं आहे आणि सडून चाललेलं आहे. जवळजवळ ह्याच्यामध्ये 5 ते 6-7 वेळा असं पाणी आलेलं आहे. आणि सगळं असं मी आपल्याला दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये पण. हे टाटरचं डबडं बघा, हे ह्याच्यावर पाणी असं, म्हणजे मी ज्या ठिकाणी उभारलो आहे या ठिकाणी कमीत कमी असं 1.5 परसाच्या वर पाणी होतं मित्रांनो. हे बघू शकता हे नुकसान किती झालेलं आहे. तर बघा व्हिडिओ मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचावा आपला.
शेतकऱ्याला मदत या लवकरात लवकर व्हावी. नुसतं सर्वे करून हेलिकॉप्टरनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरून काही उपयोगाचं नाही.